हे अंड्याचं असं कालवण आहे एकदम फर्स्ट क्लास पैकी. आज चपातीनं अंड्याचं कालवण मस्त असं येत आहे. आपण आज करणार आहेत अंड्याची भाजी. हे अंडे उकडून घेतले तर बघा, हे असे सोलायचे अंडे बघा, मस्त असे उकडून घेतले तर त्याचं टर्कल बी चांगलं निघायला लागले. बघा हे बघा, हे बघा असे सोलून घेतले अंडे. पाणी गरम करायला ठेवलंय. अंड्याच्या भाजीला आहे ना गरम पाणीच टाकायचं. गरम पाणी टाकले की आपली भाजी एकदम भारी लागते, गार लागत नाही आणि त्याची चव बी बदलत नाही. तेव्हा मस्त पाणी असं उकळायला लागले. अंड्याचे असे 4 भाग करायचे. लय बारीक करायचं नाही, बारीक केलं लय अंड की मग त्याचा भुगा होतंय. त्याच्यामुळे असे मस्त 4 भाग करायचे त्याचे. बघा आपण 6 अंड्याची भाजी करायला होतो आज. 6 अंडे घेतलेत आपण. बघा हे तेल टाकलंय. बघा आपण काळं तिखट घेतलंय 2.5 चमचे. थोडा अंडा मसाला घेतलाय, खोबरं घेतलंय आणि खलबत्त्यात कुटलेलं आहे ना लसण घेतलाय. मधातलं बलक आहे ना आपण त्याला फोडून घेतलंय, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, आपली भाजी घट्ट होईल, मिळून येईल ती भाजी त्यांनी. लसण टाकलाय. लसण टाकलाय आपण. लसण लाल व्हायला आहे बघा. त्याच्यामध्ये खोबरं टाकून द्यायचं. झटपट अशी बनणारी रेसिपी अंड्याची. फक्त अंडे शिजायला वेळ लागतंय. खोबरं टाकून घेतलंय आपण, त्याच्यात लसण टाकून घेतलाय. कमी साहित्यात एकदम अशी फर्स्ट क्लास पैकी अंड्याची रेसिपी. खोबरं ते चांगलं हे झालंय. त्याच्यामध्ये आपण ते अंडा मसाला आणि काळं तिखट टाकले. त्याच्यात अंडे टाकून घेतलेत आपण. चांगले परतू द्यायचे असे तेलात, म्हणजे आपलं कालवण एकदम भारी होतं. एवढा हळद टाकली 1 चमचा. मीठ टाकलंय. तर चांगलं हलवून द्यायचं. आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकले मध्ये. आपण एवढं पाणी टाकले मध्ये, आपल्याला अंड्याचं कालवण आहे ना जरा घट्टच करायचं आहे, म्हणून आपण कमीच पाणी टाकलं. याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग खायला घ्यायचं. अंड्याच्या कालवणाला चांगली उकळी आली आहे. असं मस्त रटा 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 शिजू द्यायचं जरा, आणि त्याच्यातलं थोडं पाणी आटवायचं अजून थोडं, मग खायला एकदम फर्स्ट क्लास पैकी लागते मग अंड्याची भाजी. आज फर्स्ट क्लास पैकी असा बेत आहे. हे दुर्डीभर चपात्यात आणि हे अंड्याचं असं कालवण आहे एकदम फर्स्ट क्लास पैकी. आज चपातीनं अंड्याचं कालवण मस्त असा बेत आहे.
आज अंड्याचं कालवण चपातीचा बेत आहे मंडळी. या खायला अंड्याचं कालवण मग.